तो भाग सगळं बाजूला ठेवू आपण. पण त्यावेळेस सुद्धा मी आपण असं नम्रतापूर्वक सांगितलेलं होतं की मला आपल्या संस्थेच्या सगळ्या शाखांना 11, 12, 13 ज्या का असतील त्या सगळ्यांनाच आपल्याला पुस्तकं द्यायची आहेत ग्रंथदान उपक्रमांकडे. मग आता का निमित्त काय शोधायचं? मला तर तुमचं अभिनंदन करायचंच आहे, जाहीरपणे तुम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे, पण तो जरा वेगळ्या स्वरूपात करतो. बाबा सर माझ्या दृष्टीनं मला ते महत्त्वाचं वाटतं, मला फक्त निमित्त लागतं. मी त्यांना सांगितलं की मला आपल्या या संस्थेत प्रवेश घेऊ ते 2023 साल होतं, 51 वर्ष होऊन गेलेली आहे. चला माझ्या प्रवेश घेतलेल्या वर्षाचं म्हणजे 51 वर्ष आपण साजरं करू आणि म्हणून आपण ते घेऊ. या कार्यक्रमाचा आग्रह करताना सुद्धा युवा शिंदे जे दीर्घकाळ आमचे सहकारी म्हणून आमच्याबरोबर राहिले, अगदी एकजिन्सीपणानं राहिले, म्हणजे मला त्यांचं जाहीरपणे कौतुक करायला पाहिजे की माणूस किती उमदा असतो आणि किती मितभाषी असतो. आपल्याकडे काय होतं, बऱ्याचदा आपलं काम करणं असतं पण बोलणं म्हणणं असतं. पण याला छेद देणारं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. आणि मला थोडीशी धाकधूक होती की कारण त्यांचं असं पुढं करण्याचं असं बोललेलं सुद्धा त्याला आवडतं. त्याचा स्वभाव नाही. अर्थात हे बोललं पाहिजे, कुणीतरी हे सांगितलं पाहिजे. नाही सांगितलं तर आपण फार त्या बाबतीत ओघाने येते. आपण अतिशय मोठे धरून शिकतो, बोलायचंच नाही. आपण त्या बाबतीत अगदीच कद्रू मनोवृत्तीचे आहे. एखाद्याचं कौतुक करायला सुद्धा मोकळेपणानं आपण करत नाही. त्याच्याही पाठीमागे वाचनाची अपेक्षा हेच का सांगण्याचा हेतू काय की हे सगळं जेव्हा माझ्या डोळ्यासमोर आलं, माझे मित्र डॉक्टर TM पाटील सर या गोष्टी म्हटल्यावर मला काय होतो तर म्हणजे आपण करूया. मी यांना सांगितलं म्हटलं मला पुन्हा एकदा तुम्ही आहात, नुकतेच तुम्ही तिथं रुजून होतात, तर आपण म्हटलं आहात ग्रंथदानाचा उपक्रम कसं मी द्यायला तयार आहे. मला एक निमित्त, मग आत्ता निमित्त काय मला रिटायर होऊन म्हटलं 12 वर्ष होऊन गेली. त्याला पार्श्वभूमी मिळाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची परवदुषित जयंतीला, की काय आपण महिन्याभर साजरी करू शकतो. याचा हेतू असा की जब मैं एक बार कमिटमेंट करता हूँ तो मैं खुद की नाही सुनता. मी एकदा ठरवलं पुस्तक आपल्याला द्यायचे, म्हणून पुन्हा एकदा मी मगाशी आमच्या शैलेश सरांना सांगितलं त्यांना सांगितलं की आपल्याला पुस्तकं अशी झाकून द्यायची नाही आहे, ती सगळेजण पुस्तकं बघावी. आता गंमत अशी झालेली आहे, मगाशी तुम्ही म्हटलं तसं तुम्ही बघितलेली दिसत नाही, बघायला पाहिजे. मी फार जाणीवपूर्वक काळजीपूर्वक सगळी पुस्तकं आणली आणि मी जर वेगळ्या पद्धतीनं पुस्तकं घेत असल्यामुळे मला खात्री आहे की ही पुस्तकं तुम्हाला उपयुक्त ठरतील. आता मी हे एवढं काय सांगायला लागले की मुळातच ती खेदाची गोष्ट वाचनाचं महत्व शिक्षण क्षेत्रामध्ये संलग्न असणाऱ्या अनुभवी सुदृढ तज्ञ लोकांना सुद्धा सांगण्याची वेळ येते ही माझ्या खेदाची. म्हणून ते मी तुम्हाला कुणाचं गुण काढणार नाही, तर मी देण्याची भूमिका घेतली, गुण तुम्ही काढण्याची घेतली नाही. मला गेल्या 20 वर्षाहून अधिक काळात खूप देणारे प्रसंग आपण माझ्या वाट्याला फारच कमी आहे. आज सुद्धा मला कुठे सांगितले तुम्हाला अगदी दैनंदिन भाषेत बोलायला हे काय मनस्ताप तुम्ही करून घेताय आणि पुढचे कंसातलं वाक्य आहे आणि आम्हालाही देताय. लक्षात काय तुम्ही आता ती पुस्तक वाचायला लागला हो, काय सांगितलं तुम्ही तुम्हाला? आणि ह्या सगळ्या तुम्ही मुळात पुस्तकाला विकत घेत नाही, त्या तुम्ही पुस्तकं विकत घेता आणि ती वाटता. माझ्या प्रकाशकांचा अगदी पुण्यापासून विश्वास बसत नव्हता, त्यांनी चौकशी सुरू केली. माझी तुमची तुम्ही चौकशी करा, दुसरी तुम्ही चौकशी माझ्या मागायला होणार. सांगण्याचा माझा हेतू एवढाच की बरोबर आहे विपरीत परिस्थिती, पण मला एक म्हणजे हे सुद्धा आमच्या नेत्यांचे मान आमच्यावर उपकार आहे. आदरणीय मंडी साहेब स्वतःच वाचनप्रेमी आणि ग्रंथप्रेमी असल्यामुळं त्यांचे संस्कार आणि प्रभाव आमच्यावर, ते शिक्षकही होतात. मी हे आपल्याला एवढं विस्ताराने एवढ्यासाठी सांगायला लागलो
शिक्षकच हे करू शकतात. आता मी पहिल्यांदा माझा मोठं होता की रीड टू लीड, वाचायचं कशासाठी, पुढे जाण्यासाठी वाचायचं. रीड टू लीड, त्याचा पुढचा भाग असा आहे की वाचन प्रोत्साहनासाठी मला हा ग्रंथदान उपक्रम सुरू केला. त्याचा पुढचा भाग शालेय ग्रंथालय ही समृद्ध